उपस्थित होते की चोर वरती गेला, पुन्हा चोरी करण्याचा त्याने प्रयत्न केला, सैफ अली खानवरती त्याने हल्ला केला, त्याने तब्बल 6 वार केले. इतके सर्व होत असताना कुणीही पाहिलं नाही का? कुणीही सैफ अली खानच्या घराजवळ गेलं नाही का? किंबहुना सिक्युरिटी गार्डला देखील याची पुसटशी कल्पना आली नाही का? असे खूप मोठे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. किंबहुना मग त्याच्या घरामध्ये कोणी तेव्हा नव्हतं का? इतका मोठा जर का हल्ला होतो तर मग त्याच्या घरात कोणी नव्हतं का? कोणीही चोराला पकडण्याचा प्रयत्न केला नाही का? असे खूप सारे प्रश्न जे आहेत ते उपस्थित होत आहेत. आणि आता हे जे अधिकारी आपण या ठिकाणी बघतोय ते संपूर्ण इमारतीचा संपूर्ण चारही बाजूने जे अधिकारी आहेत ते तपास करत आहेत की चोर नेमका कुठल्या बाजूने शिरला असेल, किंबहुना मग तो कुठल्या बाजूने पुन्हा खाली उतरला असेल. पण एकच सवाल आता उपस्थित होतो की जर का चोर शिरला आणि चोर पुन्हा खाली आला, सैफ अली खानवरती 6 वार केले, तोपर्यंत कोणाला कळलं नाही का? तोपर्यंत सिक्युरिटी गार्ड नेमके काय करत होते? आता सर्व या गोष्टीचा पोलीस तपास करत आहे. पोलिसांनी सर्व सीसीटीव्ही चेक करायला सुरुवात केलेली आहे. सर्व बाजूने जी इमारत आहे त्याच्या चारही बाजूने मागून पुढून त्याच्या चारही बाजूने पोलीस जो आहे तो तपास करत आहे की कशा पद्धतीने चोर वरती गेला असेल, कुठल्या पद्धतीने त्याला सोप्या जर का चढायचं झालं असेल तर तो कशा पद्धतीने वर गेला असेल, तो लिफ्टने वर गेला का? मग लिफ्टच्या बाजूचे देखील सीसीटीव्ही पोलीस तपासत आहेत, किंवा मग त्याला कोणी वरती जायला मदत केली का? अशा सर्व घटनांचा सर्व बाजूंचा पोलीस जो आहे तो आता तपास करत आहेत. मात्र आता हेच पाहणं महत्त्वाचं आहे की तपासाअंतमी नेमकी काय निघतंय, तो चोर नेमका कोण होता, चोराने पळ कसा काढला, त्याला कोणी मदत केली का? या सर्व गोष्टींचा पोलीस आता सेजल तपास करत आहेत आणि तपासानंतरच सर्व गोष्टी स्पष्ट होणार आहेत. निश्चितच सूरज, पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार आहोतच. तुर्तास आपण जाऊयात आमचा प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडे. गिरीश, एकंदरीत जर आपण बघितलं तर सैफ अली खानला तर मोठ्या प्रमाणात जखमा झालेल्या आहेत, मात्र त्यांच्यासोबत एक जे कर्मचारी होते, महिला कर्मचारी आहेत, त्यांना सुद्धा जखम झालेली आहे, हातावर वार झाले असल्याचं कळतंय. तर सैफ अली खान सोबत त्या देखील या ठिकाणी रुग्णालयात दाखल आहेत का? त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत का? काय माहिती आहे?